अहो, या नवी मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये आलेल्या आमच्या बांधवांना भगिनींना तुम्ही सांगता की बाहेरून औषधं घ्या. 4-4, 5-5, 10-10 हजारची औषधं आम्ही बाहेरून घ्यायची. मग नवी मुंबई महानगरपालिकेची 50 कोटी आणि 100 कोटी बांधून या वाशी हॉस्पिटलची, नेरूळ हॉस्पिटलची आणि बेलापूर हॉस्पिटलची बिल्डिंग कशाला बांधले? बेलापूर नेरूळ माता बाल रुग्णालय. माता बाल रुग्णालय म्हणजे प्रेग्नंट वुमनसाठी, जे 2 महिन्याचं, 4 महिन्याचं, 6 महिन्याचं बाळ आहे त्यांच्या पोटात, त्या तिथे जातात, उपचार घेतात. त्यांना तपासणीसाठी गायनाईक, ज्याला प्रसूती तज्ञ मराठीत म्हणणार आपण, 2 गायनाईक आहेत फक्त. आणि रांगेत किती आपल्या माता भगिनी असतात? 300. अहो, प्रतिष्ठान काढणारे, अहो इथे लक्ष द्या. कचऱ्याचे डबे वाटायची गरज नाही. कधी जाऊन बघा त्या नेरूळच्या हॉस्पिटलमध्ये आमच्या बहिणी अशा रांगेत उभ्या आहेत की नाही? 200, 200, 300, 300. आणि जाऊन तिथे दुःख बघा आमच्या बहिणींचं. ते 2 महिन्याचं, 4 महिन्याचं, 6 महिन्याचं बाळ पोटात घेऊन असह्य वेदना सहन करून 6-6, 5-5 तास रांगेत उभं राहावं लागतं. जिथे पाणी पिण्याची नीट सोय नाही, जिथे खाण्यापिण्याची नीट सोय नाही, त्या आमच्या बहिणींबरोबर तिचा नवरा आहे की नाही माहित नाही, कारण तो गेलाय कामावर. सासू आहे की नाही माहित नाही, कारण ती आजारी आहे. सासरा आहे की नाही माहित नाही, कारण तो आजारी आहे. ती एकटी जाते ते 2, 4, 6 महिन्याचं बाळ पोटात घेऊन. अहो, दुःख नाही वाटत तुम्हाला? तुम्हाला वेदना, त्रास होत नाही? आम्हाला बघून झाल्या. वाढवा ना डॉक्टर. पैसे नाहीयेत का नवी मुंबई महानगरपालिकेत? आहेत ना 5,000 कोटीचं बजेट. मग का वाढवत नाहीये? हा आमचा सवाल आहे. पण वाढवणार नाही, कारण या नवी मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये जायची यांची हिंमत नाहीये.